नमस्कार, मी अँकर अक्षता कान्हूरकर शिंदे। आज मी चरोली फाटा या ठिकाणी आलेली आहे। आज आपण या ठिकाणी महाई न्यूजच्या माध्यमातून थेट लाईव्ह लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने चरोली गावचा या ठिकाणी विकास झालेला आहे, येथील नागरिकांच्या काय ज्या काही विकास कामं झालेले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत थेट लाईव्हच्या माध्यमातून। आपण कौल विधानसभेचा थेट कनेक्ट पब्लिकच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नागरिकांशी चर्चा करणार आहोत, बातचीत करणार आहोत। बाबा, नाव काय? नाव काय? आम्हाला येते पूत नाही काही। बरं, नाव काय झालं? नवनाथ रसा। बरं, किती वर्षांपासून राहता इथे? मी आता 36 वर्ष झाली इथेच राहतो। बरं, प्रॉपर इथले आहेत का? इथेच प्रॉपर। बरं बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? महेश दादा लांडगे। आमदारांचं काम कसं आहे? काम एकदम त्यांचं सुपर एक्सप्रेस सारखं आहे। एकदम 10 वर्षात त्यांनी जे चरवलीचा कायापालट केलाय ते कोणीच नाकारू शकत नाही, असा त्यांनी विकास केलेला आहे चरवलीचा। बरं, या ठिकाणी मागच्या 5 ते 10 वर्षांमध्ये ते विद्यमान म्हणजे आमदार 5 ते 10 वर्षांपासून आमदार म्हणून काम करत होते। काय बदल जाणवतोय तुम्हाला आत्ताच्या आणि मागच्या तुलनेमध्ये? बदल असा आहे की आमच्या चरवलीचा विकास जो झाला आहे, लाईट असेल, रस्ते असेल किंवा डीपी रोड होते, हे पुढले मागचे 10 वर्षापूर्वी काहीच नव्हते आमच्या चरवलीमध्ये। जो आता रोड झाले ते आळंदी पुणे रोड असेल किंवा पूर्ण चरवलीमधली डीपी रोड असेल, हे पूर्ण मैदानाच्या कारकिर्दीतच झालेली। त्याच्यापूर्वी काहीच आमच्या चरवलीचा विकासच झाला नव्हता। म्हणजे पूर्ण चरवली ही बेकाल अशी राहिली होती। ते दादा जे आमदार झाले त्याच्यानंतर जे पूर्ण चरवलीला त्यांनी विकसित बनवलेला आहे। बरं, एकंदरीत विद्यमान आमदारांच्या कामावर तुम्ही खुश आहे का? 1 नंबर, 100% खुश आहे। खुश आहे। बरं, 2024च्या विधानसभेला पण ते निवडून येतील का? 100% येणार, तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार दादा। बरं, काय काय प्रकल्प आणलेले आहेत, काही सांगता येतील का? प्रकल्प आता सध्या चालू असलेला आपलं स्मार्ट सिटीच्या अंतर्गत वेस्ट कचरा डेपोचा असेल, त्याच्यानंतर आमच्या चरवलीमध्ये IT सेक्टर येतं, असे भरपूर त्यांनी प्रोजेक्ट आणलेले चरवलीमध्ये। एकंदरीत तुम्ही खुश आहे का? हे प्रोजेक्ट तुमच्या भागामध्ये येत आहेत, खुश आहे। सर्वसामान्य नागरिकांना त्याचा लाभ होतोय? 100% खुश आहे दादाबद्दल, काही शंकाच नाही आमच्या मनात दादाबद्दल। नाव काय दादा? सुनील दामोदर। किती वर्षांपासून राहता इथे? मी इथे 5 वर्षापासून असतो। बरं, काय वाटतंय 5 वर्षांमध्ये काय विकास झालेला आहे, काय सांगता येईल? भरपूर विकास झाला आहे मागच्या 5 वर्षामध्ये। मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा बरेच रस्ते छोटेसे होते, बरेच रस्ते दादांनी मोठे केलेत। आपला समोरचा BRT रोड, त्याच्यानंतर पाण्याची सोय पण चांगली आहे इकडे। अशा बऱ्याच गोष्टी आहेत दादांच्या, आणि ह्या वर्षी पण मी दादांनाच निवडून देणार आणि दादाच आम्हाला आमदार पाहिजे यावर्षी। बरं, आमदार म्हणून त्यांनी जे काही विकास कामं केलेली आहे तर नागरिकांना त्याचा फायदा होतोय का? हो, भरपूर फायदा होतोय। काय वाटतंय 2024च्या विधानसभेमध्ये ते निवडून येतील का? 100%। बरं, अजून काय काय विकास कामे केलेली आहे किंवा काय वाटतंय या ठिकाणी काय काय कामावर खुश आहे का? खुश। जे काही विकास कामं बघता 2024च्या विधानसभेला तुम्हाला वाटतंय का विद्यमान आमदार निवडून येतील म्हणून? नक्कीच दादा परत निवडून येतील। बरं, सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ते येतात का, पोहोचतात का, समस्या सोडवतात का? हो, नक्कीच। आम्ही तर 3-4 वेळा आमची सोसायटीतच दादांबरोबर भेट झाली आहे। नक्कीच ते नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यायला स्वतः येतात, किंवा त्यांची टीममधील सचिन भाऊ तापकीर असतील, त्यांचे इतर नगरसेवक सर्व येऊन म्हणजे विचारत असतात काय इश्यू आहे का, प्रॉब्लेम आहेत का। बरं, एकंदरीत तुम्ही त्यांच्या कामावर खुश आहात का? समाधानी वाटतंय का? खूप खुश आहे। बरं, नाव काय दादा? चंद्रशेखर आहे माझं नाव। किती वर्षांपासून राहता इथे? मी गेल्या 5 वर्षापासून इथं आहे श्यामा इस्टेटमध्ये। तर आधीचा जो प्रश्न होता त्याच्या अनुसरणच मला सांगायचं आहे की तुम्ही विचारलं की दादांचा संवाद हा कसा आहे। ॲक्च्युली त्यांना जो कार्यसम्राट हा सर्वसामान्य माणूस त्यांना जो म्हणतो तो अतिशय उत्कृष्ट शब्द त्यांना सूट होतो। कार्यसम्राट आहेतच, पण त्यांचं उखाणण्यासारखं एक व्यक्तिमत्व आहे असं आहे की ते 2 वे कम्युनिकेशन आहे त्यांचं। प्रत्येक नागरिकाशी टू वे कम्युनिकेशननी बोलतात, त्यांचे एका हाकेला धावून जाणारे व्यक्ती आहेत। इथं जेव्हा आम्ही आलो, जेव्हा या प्रोजेक्टमध्ये आम्ही बुकिंग केलं, तर त्यानंतर बिल्डरनी काही कारणास्तव हे प्रोजेक्ट थांबवला होता, नोटबंदी असू द्या किंवा काही ना काही कारणास। तर आम्ही टीमनी जेव्हा त्यांच्याकडं आमचा मुद्दा घेऊन गेलो तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला गाईड केलं किंवा
मग बिल्डरशी बोलून आम्हालाही तिथे बोलून दोन्ही टीमचं ऐकून घेऊन त्याच्यावर एक मार्ग काढून आम्हाला एका महिन्यात तर बिल्डरनी कामाला सुरुवात केली होती. तो एक आमच्या एक प्रत्यक्ष उदाहरण आमचं ते आहे की आम्हाला माहीत नव्हतं की अजून 6 महिने प्रोजेक्ट सुरू होईल का अजून वर्षाने. तर त्यांचं जे 2 वे कम्युनिकेशन आणि लोकांचा सोबतचा जो संवाद आहे अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या दर्जाचा आहे. ते एक लहान थोरांपासून तर तरुणांच्या गळ्यातली ताईत आहेत. आणि त्यांनी जे प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत, जसं की आता IT पार्कबद्दल आपण बोलतो आहे, आता लेटेस्ट त्यांनी उद्घाटन पण केलेलं आहे. देन फ्युचरमध्ये तरुणांना काय पाहिजे असते तर आता नवीन टेक्नॉलॉजी, डिजिटलायझेशन, त्यांनी जी टेक्नॉलॉजी आणि त्या गोष्टी येऊ घातलेल्या आहेत आणि प्रोजेक्टमध्ये दाखवलेल्या आहेत त्यांनी कराव्यात आणि ते करतीलच अशी अपेक्षा आहे. आणि त्यांच्या भावी कारकिर्दीस एकंदरीत त्यांच्या कामावर तुम्ही खुश आहे का? 100% खुश आहे आणि खूप चांगली कामगिरी करतायत आणि ते करत राहतील हा अपेक्षा आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? एक पॉझिटिव्हली जर बघायचं म्हटलं तर पर्याय तेच आहेत आणि ते येतीलच ही पण अपेक्षा आहे. दादा नाव काय? पवन देशमुख. किती वर्षांपासून राहत आहे? मी पिंपरी चिंचवडमध्ये 2010 पासून राहतो. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? हो माहिती आहे, महेश दादा लांडगे. बरं, आमदारांच्या कामावर खुश आहे का? एकंदरीत तुम्हाला असं वाटतंय का की पिंपरी चिंचवड शहराचा चांगल्या पद्धतीने विकास झालाय म्हणून? हो नक्कीच मी म्हणेल की वेन वी आर कम्पेअरिंग दी अदर सिटीज ओके देन डेफिनेटली पिंपरी चिंचवड इज वन ऑफ द बेस्ट सिटी इन महाराष्ट्र अँड इट्स नॉट बिकॉज ऑफ इंडस्ट्री. We have a proper town planning. Okay, you will see there are wide road. Okay, in Pimpri Chinchwad, those are not any other cities. Like because of that, commute is very easy. Like for me, my office is around 22 kilometers from here. Okay, away from here. But because of this wide road, I came into Pimpri Chinchwad. That I know that like because of wide road, it will not take much time to travel, and it will reduce my commute time as well, right? So I think that's the enough for me, and that's the main thing that people are looking for. ओके. 2024च्या विधानसभेकडे तुम्ही कसं पाहता? ओके विधानसभा किंवा निवडणूक कुठलीही म्हटलं तरी आपल्या भारतात लोकशाही आहे. सो प्रत्येकाला आपला अधिकार किंवा आपला मत देण्याचा कोणालाही निवडीनुसार अधिकार आहे. सो इट्स प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळा आहे. पण हे विकास कामं पाहता आत्ताचे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनी खरंच खूप प्रॉपरली प्लॅन करून आणि चांगलं डेव्हलप केलेला आहे एरिया. सो आय थिंक ही इज वन. प्रोजेक्ट कोणते कोणते आलेले आहेत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, काही सांगता येईल का? स्वतः तुम्ही प्रोजेक्ट म्हणाल तर हे ऑलरेडी एक इंडस्ट्रियल हब एरिया आहे. त्यानंतर ऑलरेडी पुणे पिंपरी चिंचवड हे एक IT हब म्हणून आहे. जसं की वाकड आहे, हिंजवडीचा एरिया आहे, देन खराडी आहे. देन आत्ताच रिसेंटली इथे चरोळीमध्ये पण एक IT पार्कचं उद्घाटन झालेलं आहे. सो हे आय थिंक हे खूप चांगले प्रोजेक्ट्स आहेत येथील युवकांना रोजगाराची संधी आणि दॅट्स द मेन इश्यू लाईक टुडे आवर होल पॉप्युलेशन इंडियन पॉप्युलेशन. ओके, एकंदरीत तुम्ही खुश आहात आमदारांच्या कामात? थँक्यू. नाव काय दादा? चौधरी गणेश. किती वर्षांपासून राहताय? मी आता 2 वर्ष. बरं, आमदार कोण आहेत माहिती आहे? हो, आपले महेश दादा. आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो आहे. कसा 2 वर्षांमध्ये विकास झालेला आहे, काय सांगाल? नाही, चांगला विकास आहे. विकास चांगला आहे. मला तर एकच म्हणायचं की BJP असेल तर विकास आहेच. बरं, पक्ष बघून वोटिंग करणार की चेहरा बघून वोटिंग करणार? नाही, विकास बघून करू. बरं, एकंदरीत तुम्ही कसं पाहता 2024च्या विधानसभेकडे? चांगला आहे विकास. 2024च्या विधानसभेमध्ये ते निवडून येतील का? हो, येतील. नाव काय दादा? भाऊसाहेब रसा. किती वर्षांपासून राहता इथे? इथं पहिल्या वर्षानेच राहिले. म्हणजे प्रॉपर इथलेच आहे का? बरं, मग कसं आहे 10 वर्षांपूर्वीचा इथला एरिया आणि आत्ताचं जे काही डेव्हलपमेंट आहे कशी आहे, बदल काय वाटतं? डेव्हलप झालेले रस्ते व्यवस्थित. एकंदरीत आमदारांच्या कामावर खुश आहे का? हो. तुम्ही प्रॉपर इथेच राहताय, इथलेच आहे. कसं वाटते तुम्हाला आत्ताचे जे काही रोजगाराची संधी, नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहे, काय सांगाल? भरपूर प्रगती झालेली पूर्वीपेक्षा. हां, समाधानी आहात का? हो, समाधानी. बरं, 2024च्या विधानसभेमध्ये आत्ताचे विद्यमान आमदार निवडून येतील का? हो, येतील. आपण या ठिकाणी लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. लोकांशी समस्या काय आहेत
आणि काय काय बदल घडलेले आहेत हे आपण एकंदरीत त्या ठिकाणी त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. तर अजून आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटणार आहोत नेक्स्ट लोकेशनला. तोपर्यंत धन्यवाद.